सॅटिस्फॅक्शन. तर नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आहे परेश पवार आणि तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. संध्याकाळच्या वाजले 7:15 तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बाय द वे हे सरप्राईज आहे. हे आहे ते सरप्राईज. गेस करा की हेल्मेट कोणतं आहे. तर मी जे हेल्मेट खरेदी केलेलं आहे त्याच्या मागचं एक कारण आहे. बाय द वे मला जेन्युअनली हे हेल्मेट फार आवडलं. जर सांगायचं तर बाय द वे मी नक्की रिव्हील करेल व्हिडिओमध्ये. त्याच्या मागचे काही पॉईंट्स आहेत जे मला जबरदस्त आवडले. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तर हे काय नाही आहे हे तुम्हाला कळेल जर तुम्ही इथे पाहिलं. तर तिथे लिहिलं आहे इन केस ऑफ एमर्जन्सी. तर तुमचा कधी ॲक्सिडेंट झाला किंवा तुम्हाला ब्लडची काही गरज आहे तर ह्याचा टॅग तुम्ही आहे ना तुमच्या हेल्मेटवरती स्टिक करून ऑलरेडी ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला किंवा दुसऱ्याला हे लवकर जाणता येईल की ब्लड ग्रुपची काही आवश्यकता आहे का. तर हा तो टॅग आहे. तर मला पर्सनली हे फार आवडलेलं आहे ह्या हेल्मेटच्या बाबतीत. जे स्टील बर्डने केलेलं आहे. जर अशा काही इन्व्हेन्शन्स असतील, म्हणजे इन्व्हेन्शन नाही म्हणता येणार, एक छोटंसं क्रिएटिव्हिटी वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात. जेणेकरून एमर्जन्सीला त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी फार कामाला येऊ शकतात या गोष्टी. चला रिव्हील करूया. आता मी कलर जो घेतलाय तो मला बाय द वे हे ते हेल्मेट आहे जे मी परचेस केलेलं आहे आणि आतमधून असं काहीतरी दिसतं हे हेल्मेट. प्राइस तुम्ही गेस करू शकता. बाय द वे डबल डी रिंग लॉक आहेत हेल्मेटला चीनसाठी. ह्या बेटर ग्रिप्स असतात. ज्या ओल्ड हेल्मेटला स्ट्रॅप्स फुल स्ट्रॅप्स वगैरे ज्या येतात त्या पण बेटर असतात, पण त्या का एक सर्टन टाईम नंतर मग त्या ब्रेक होऊन जातात आणि लूज पडतात. ते हेल्मेट कधी इम्पॅक्ट झाला तर ते निघून पडतात. तर तो इन्सिडेंट जास्त मोठा होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी हे बेटर इन्व्हेन्शन आहे. डबल डी रिंगचं असतं ते तुम्ही वापरू शकता आणि हे जबरदस्त आहे. त्याला यूज करणं पण फार सोपं असतं. मी तुम्हाला दाखवेन की हे कसं वापरलं जातं ते. बाय द वे या हेल्मेटचं सगळ्यात बेस्ट फीचर मला जे आवडलेलं आहे ना, बाय द वे हे जे हेल्मेट आहे हे डबल डी रिंग सोबत येतं. जर तुम्ही पाहिलं असेल याला डबल डी रिंग आहेत ह्या, आणि ह्या वन ऑफ द सेफेस्ट लॉक आहे. जे स्ट्रॅप लॉकपेक्षा सुद्धा बेटर आणि बेस्ट म्हणू शकता तुम्ही. तरी दिसायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण यूज करायला फार सोपं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कसं यूज करायचं आहे तुम्हाला. तर ठीक आहे. ही जी मोठी स्ट्रॅप दिसते तुम्हाला पहिल्यांदा त्या दोन्ही मेटल डी रिंगमधून टाकायची आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ह्या ज्या दोन डी रिंग आहेत त्यातली एक स्लाईड केल्यानंतर तुम्ही ह्या रेड स्ट्रॅपच्या खालतून घेऊन ती पुल करायची आहे तुमच्या स्कल म्हणजे तुमच्या फेसच्या ॲडजस्टमेंटनुसार, आणि ती खेचायची आहे आणि परत ही इथे अशी अटॅच करायची, जे की असं काहीच आहे. फार इझी टू यूज आहे आणि वन ऑफ द सेफेस्ट आहे. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज तुमच्या बायकर मित्रांसोबत आहे ना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हे काढायचं कसं इझी टू यूज आहे. तर हे असं काहीच आहे. बाय द वे हे अँटी फॉग मटेरियल आहे. हे जर तुम्ही पाहिलं, बाय द वे मी हे अगोदरच ओपन केलं होतं पण एक्साइटमेंट भरपूर होती म्हणून. तर हे असं काहीचं हेल्मेट आहे. त्याचा लुक आहे आणि बाय द वे ह्याला हे जे हेल्मेट आहे हे ड्युअल वायझर आहे. आणि ड्युअल वायझर ओपन करण्यासाठी पूर्वीच्या हेल्मेटला तुम्ही इथे जे तुम्हाला दिसेल इथे की तुम्ही इथे बोट लावल्यानंतर तो गॉगल वायझर खाली येत होता. तर नाही, असे भरपूर हेल्मेट आहेत. ते इन्व्हेन्शन आत्ताचं नाही पण भरपूर आहे. पण मी घेतलंय, मी दाखवतो तुम्हाला. तर इथे हा स्लायडर आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑपरेट करता तर असा येतो आणि हे स्टील बर्ड्सचं आहे.
जर तुम्ही पाहिलं तर याच्यावरती लिहिलेलं पण आहे इम्पॅक्ट रेजिस्टंट, अँटी स्क्रॅच आणि फास्ट डार्क प्रोटेक्शन, सॉरी फास्ट डार्क मोड आणि UV प्रोटेक्शनचं आहे. तर हे असं काहीसं हेल्मेट आहे. हा तुम्हाला ऑपरेट म्हणजे घालून दाखवतो की हेल्मेट कसं असायला हवं आणि हेल्मेट तुम्हाला कसं घेतलं पाहिजे. हेल्मेट कसं घ्यायला हवं की एक लोक म्हणतात की आम्हाला हेल्मेट इथे आमच्या जॉ लाईनवर किंवा इयर साईडला किंवा स्कल साईडला आपल्याला जास्त टाईट असतं हेल्मेट. तर ॲक्च्युअलमध्ये ते टाईटच असायला हवं. यूज करून करून लूज झाल्यानंतर मग तुम्ही ते नंतरला पॅडिंग बदलून घेऊ शकता. मग जर तुम्ही पहिल्यापासूनच जर लूज घेत असाल हेल्मेट तर ते बरोबर नाही आहे. तर घेताना टाईट हेल्मेट घ्या जेणेकरून ती बेटर ग्रिप राहील तुमच्या स्कलवरती. पूर्ण ओव्हरऑल हे सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट असतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हेल्मेटचा तर हे कार्ड आहे तुम्ही पाहिलं तर ECE 22.06 अप्रूव्ह हेल्मेट आहे. हे वर्ल्डच्या 50 कंट्रीजमध्ये असं वापरलं जातं. पहिलं 22.05% होतं, आता 22.06 असं आहे ते. हे बेटर आहे. तर आय होप की तुम्हाला ह्याची प्राईस समजेलच इंटरनेटवरती. जर तुम्ही ज्यावेळेस कधी हेल्मेट घेताय तर अशा गोष्टी जरूर घ्या किंवा बघून घ्या की ह्याच्यावरती असं ज्या काही लिहिलेल्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळेस जर ब्लड ग्रुपची आवश्यकता आहे तर हा ब्लड ग्रुप हे आहे स्टिक पॅड आहे. त्यातला तुमचा जो आहे तो तुम्ही लावून तुम्ही राईड करू शकता डेलीची. आणि ECE अप्रूव्ह जे हेल्मेट असतात ते तुम्ही परचेस करा. आणि तुम्ही जर रेग्युलर राईडसाठी जर वापरत असाल हेल्मेट तर तुम्ही हे हेल्मेट नक्कीच बाय करू शकता. तर हे हेल्मेट आहे बघा इथे पण लिहिलेलं आहे ECE 22.06 आहे. स्टील बर्डचं आहे आणि डॉटचं हेल्मेट आहे. ISI अप्रूव्ड आहे हे. ठीक आहे, ISI मागचं आहे. तर आणि एक साधारण बघा तुम्हाला कळेल पण की साधारण हे जी एक वेट आहे एक साधारण तुमचं एक 1550 ग्रॅम एवढं वेट आहे हे. आणि हे बेस्ट आहे आपल्या स्कलसाठी. पण ज्यावेळेस तुम्ही हेल्मेट वापरता तर त्याची काळजी पण व्यवस्थित घ्या. ह्या बाय द वे ह्या पॅडिंग सुद्धा निघतात बरं का. मी तुम्हाला हेल्मेट घालून दाखवतो की हेल्मेट हे घालताना किंवा वापरायचं कसं आहे ते. ज्यावेळेस तुम्ही वापरता पूर्ण तुम्हाला स्ट्रेच आउट करायचं आहे हे. त्यावेळेस तुमचा स्कल जे आहे संपूर्ण आतमध्ये जाईल त्याच्यात. तर तुम्हाला तो घालताना त्रास होऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता की माझं चिक आणि चिन जो आहे तो पूर्णपणे टाईट आहे. जे हेल्मेट आहे ते पूर्णपणे म्हणजे आतल्या बाजूला दबलं गेलेलं आहे. पण माझ्या कानावरती किंवा माझ्या स्कलवरती काही सुद्धा असा इम्पॅक्ट जाणवत नाही किंवा स्ट्रेस जाणवत नाहीये. तर तुम्ही बघू शकता. मग त्यामुळे तुम्ही जेव्हा हेल्मेट परचेस करता तेव्हा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्या जेणेकरून तुम्हाला एक बेटर चॉईस मिळेल हेल्मेटची. त्यामुळे तुम्ही एक बेटर हेल्मेट परचेस करू शकता. लोक म्हणतात हेल्मेटची साईज कशी बघायला हवी. तर तुम्ही मार्केटमध्ये जा, शॉपमध्ये जा, तिथे विअर करा हेल्मेट आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परचेस करण्याचा निर्णय घेऊ शकता. आणि असं नाही असायला हवं की जेवढं महाग हेल्मेट आहे तेवढं चांगलं आहे. पण तुमच्या बजेटनुसार तुम्ही हेल्मेट परचेस करू शकता. तुम्ही जर राईडला जाणार असाल तर त्या हिशोबात तुम्ही हेल्मेट करू शकता. फॉर नाव माझ्यासाठी हे बेस्ट हेल्मेट आहे जे मी आता परचेस केलेलं आहे. बाय द वे दॅट्स ऑल. हे हेल्मेट बद्दल ज्या काही गोष्टी होत्या आय होप की मी बऱ्यापैकी क्लिअर केल्या असतील. आणि ज्यावेळेस तुम्ही हेल्मेट परचेस करता त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या तर तुमच्यासाठी बेस्ट राहील. जसं की या ECE अप्रूव्हच्या ISI मार्कच्या असं ब्लड टॅग्स वगैरे जे आहेत ते तुमच्यात अवेलेबल आहेत का. तुम्हाला चिन प्रोटेक्शन, चिक प्रोटेक्शन, गॉगल वायझर किंवा हा फ्रंट वायझर, मेन वायझर तो तुमचा व्यवस्थित ऑपरेट होतो का. त्याच्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता.
सॅटिस्फॅक्शन. चिन कर्टन या हेल्मेटचं बेस्ट पार्ट मला जो आवडला तो चिन कर्टन. जर तुम्ही इथे पाहिलात तर एवढं जबरदस्त थिक जे मटेरियल आहे हे, तर चिन कर्टन कशासाठी असतं? चिन कर्टन ह्याच्यासाठी आहे की डायरेक्टली थंड हवा जी येते आपल्या चेहऱ्यावरती यायला नको म्हणून असतं. जर तुम्ही व्लॉगिंग करत असाल, जशी मी आता व्लॉगिंग करतोय, व्हिडिओ शूट करतोय किंवा तुम्ही मोठं व्लॉगिंग करताय, माईक वगैरे लावलाय, हेल्मेटच्या आतमध्ये माईक वगैरे आहे, तर ते नॉईज कॅन्सलेशनसाठी तुम्ही ह्याचा पुरेपूर वापर करू शकता. या बऱ्यापैकी याच्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत. तर तुम्ही इथं पाहिलं की ह्याच्या मागे इथे लिहिलेलं सुद्धा आहे, ECE अप्रूव्ड आहे, डॉट सर्टिफाईड सुद्धा आहे हे हेल्मेट, आणि ISI अप्रूव्ड सुद्धा आहे. तर या तिघांचं मिनिंग काय? तर ISI अप्रूव्ड असतं इंडियन स्टँडर्डसाठी, डॉट अप्रूव्ड आहे US गव्हर्नमेंटसाठी, आणि ECE अप्रूव्ड आहे युरोप कंट्रीजसाठी. ठीक आहे. ह्याच्याबद्दलची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही मी तुम्हाला सांगेन, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एवढं सांगण्याची गरज नाही, कारण की जो कोणी परचेस करतो हेल्मेट किंवा डेली यूज करतो तर ह्या गोष्टी बघतच असेल, त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत या तिन्ही गव्हर्नमेंट अप्रूव्हच्या आहेत, त्याशिवाय हेल्मेट डिझाईन केलं जात नाही. आता तुम्हाला हेल्मेट कसं खरेदी करायला आवडेल? बजेट हेल्मेट खरेदी करायला आवडेल किंवा हाय प्राइजेसचं हेल्मेट खरेदी करायला आवडेल, तेही जरूर कळवा. आणि ह्या हेल्मेटविषयी तुम्हाला काय आवडलं ते मला जरूर कळवा.